कारण महाराज साहेबांचं जाहीरपणानं अभिनंदन करण्याची संधी मला मिळाली नव्हती. खाजगीत मी केलं होतं, कारण महायुतीचा मी आणि प्रकाश आंबेडकर दोन्ही आमदार असल्यामुळं आम्ही त्यांच्या विरोधी प्रचार केला होता. तरी खासदार साहेब निवडून आले. महाराज साहेब आज जिल्ह्याचे ते लोकसभेचे खासदार आहेत. आधी आपण छत्रपती म्हणून त्यांना मान होताच, आता जनतेनंच हा त्यांना सन्मान दिलेला आहे. त्यांच्या हातून या जिल्ह्याचा चांगला विकास होईल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण चांगलं काम करू असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. मी विधानसभेला 6व्यांदा सलग आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 9व्यांदा मी शपथ घेतली. आपण सर्वांनी माझा मनपूर्वक सत्कार केला, आंबेडकरांचा सत्कार केला आणि दोघांच्याकडे आता जिल्ह्यात नाही राज्याचं आरोग्य विभाग आलेला आहे. मी आहे वैद्यकीय शिक्षण, डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ याचं शिक्षण देणारा मी मंत्री आहे आणि संपूर्ण आरोग्याची जबाबदारी आहे ती आंबेडकर साहेबांनी केला. जो उल्लेख बंटी पाटलांनी केला की कोल्हापूर जिल्हा एक मेडिकल हब व्हावा, या प्रकारे भविष्यात आम्ही दोघं मिळून प्रयत्न करू आणि शिंदा पार्कमध्ये जे हॉस्पिटल स्थापन झाल्यानंतर मला वाटतं एक चांगलं मेडिकल क्षेत्रामध्ये आपलं नाव होईल. विशेषतः सामान्य गरीब ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांना वास्तविक फार मोठ्या आरोग्याची आवश्यकता आहे. बाळंतपण, सिजरीन, त्याचे छोटे मोठे आजार, त्याची फार मोठी चांगली व्यवस्था आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये होईल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आमचा सगळ्यांचा आपण सत्कार केल्याबद्दल गोकुळचे चेअरमन, त्यांचे सर्व संचालक यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आज खासदार धैर्यशील माने यांनी मला सांगितलं होतं की आज मला यायला थोडं जमणार नाही. ते आले असते तर तेही बरं झालं असतं. कदाचित त्यांना कधीतरी बोलवून चेअरमन साहेबांनी त्यांचाही सत्कार करावा, कारण श्रीकृष्णाची मूर्ती त्यांना द्यायची राहिलेलीच असेल, एवढीच मी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो. म्हणून गोकुळचे शिल्पकार माजी चेअरमन आनंदराव पाटील चोईकर साहेबांचं या गोकुळमध्ये फार मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि विशेषतः अरुण नरके साहेब यांनी या दोघांनी मिळून संस्था काढत असताना डॉक्टर कुरेन यांच्या नेतृत्वाखाली हा पॅटर्न आपल्या जिल्ह्यामध्ये आणला आणि त्यावेळेपासून या गोकुळची खऱ्या अर्थाने भरभराट व्हायला लागली. चोईकर साहेबांचे 2 महत्त्वपूर्ण निर्णय की ज्यामुळे आज गोकुळ एवढ्या मोठ्या 4000 कोटीच्या उलाढालीपर्यंत पोहोचला, ते म्हणजे मुंबईमध्ये आपल्या म्हशीच्या दुधाचं मार्केट मिळण्यासाठी परवानगी मिळवला. पहिल्यांदा आपल्या राज्याच्या कायद्यामध्ये अशी व्यवस्था होती की जिल्हा दूध संघानं दूध संकलन करायचं जिल्ह्यात आणि विक्री करायचं जिल्ह्यात. मुंबईमध्ये मार्केट मिळवण्यासाठी तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री पवार साहेबांच्याकडे चोईकर साहेब गेले आणि राज्यातली पहिली परवानगी पवार साहेबांनी चोईकर साहेबांच्या विनंतीला मान देऊन या गोकुळला दिला. आणि त्या दिवसापासून आमदार आणि खासदार नसले तर चालेल, परंतु गोकुळचं संचालक पाहिजे अशी भावना सुरू झाली. म्हणण्याचा भावार्थ काय की इतकी मोठी शक्ती या गोकुळमध्ये निर्माण झाली. आणि दुसरं तरी काम केलं, ताराबाई पार्कमध्ये असलेली जी शासकीय दूध दिली होती, तर अनेक ठिकाणी शासकीय दूध दिल्या बंद पडलेल्या होत्या आणि फार मोठी कोट्यावधी रुपयाची मालमत्ता पवार साहेबांकडे असेल.
त्या काळात वसंतदादा असतील किंवा पवार साहेबांनी अनुराग चोईकर साहेबांच्या विनंतीला मान देऊन दिली आणि ताराबाई प्रकाशदास दिमाखानं जे कार्यालय आहे त्याचं खरं श्रेय आंध्र पंडित चोईकरांना आहे. या संघाची खरी जडणघडण आणि शिस्त लावण्याचं काम आंध्र पंडित चोईकरांनी केलं. त्यांच्या 11व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली वाहतो. त्यांनी घालून दिलेला आदर्श, त्यांनी घालून दिलेला विचार याखाली या गोकुळ दुसंग हा मोठ्या पद्धतीने यशस्वीरित्या काम करेल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. याचा उल्लेख आता अरुणराव डोंगरेंनी आपल्या भाषणात केला की खऱ्या अर्थानं दूध उत्पादक हा छोटा छोटा शेतकरी आहे, शेतमजूर आहे. विशेषतः माझ्या शेतात राबणाऱ्या माझ्या माता भगिनी तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ 75-80% महिलाच या व्यवसायामध्ये काम करतात. सकाळी लवकर उठणं, शेणघाण काढणं, जनावरांची स्वच्छता करणं, दूध घालणं आणि पूर्णपणानं आपल्या संसाराला कसा उपयोग होईल, आपल्या मुलाला एका दिवसात थेट कमी घालून सुद्धा ते डीलला कसं जाईल आणि संसाराला कसा उपयोग होईल असा आमच्या भगिनी विचार करतात. आणि म्हणून त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा देणं, त्यांच्या घामाला दाम चांगल्या पद्धतीने देण्याचं काम या गोकुळ संघानं केलेलं आहे. याचा उल्लेख बंटी पाटलांनी केला. आज राज्यामध्ये सगळ्यात जास्त गाईच्या दुधाचा दर किंवा म्हशीच्या दुधाचा दर आपल्या गोकुळचा आहे. याचा आपल्याला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. आता त्याचा उल्लेख 20 लाख लिटरचा संकल्प जो आम्ही केलेला आहे तो आता दृष्टिक्षेपात आलेला आहे. आज म्हशीचं दूध आहे 9,35,000 आणि गाईचं दूध आहे 8,95,000 म्हणजे 18,30,000 संकलन आलं आणि फक्त 1,30,70,000 लिटर झालं की 20 लाख होणार आहे. आता माझ्या लक्षामध्ये आलं की आम्ही ज्यावेळी खडबडून मी आणि बंटी पाटील जागा झालो की गेल्याच्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी 1 वर्ष 1.5 वर्ष झाला असेल, मुंबईचे सगळे वितरक आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आपल्या दुधाची क्वालिटी बिघडायला लागलेली आहे, म्हशीचं दूध कमी पडायला लागलेलं आहे. अमूलकडनं आम्ही दूध घेत होतो, कुठल्या त्या गुजरातच्या संघाकडून, राजस्थानच्या संघाकडून, परंतु खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्याच्या म्हशीच्या दुधाला जी चव आहे ती देशात कुठेही नाही. म्हणून अनेक वेळा आपला अमूल हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येऊन इथं म्हशीचं दूध खरेदी करत होता आणि जवळजवळ 2-3 लाख लिटरला चाट ही आमच्या संघाला त्यांनी लावलेली होती आणि हे दूध आपलं मुंबईमध्ये विकलं जात होतं. तर अमूल अनेक वर्ष मुंबईमध्ये मार्केटिंगमध्ये असून सुद्धा तिथल्या म्हशीच्या दुधाला कधी मार्केट मिळालं नाही. परंतु गोकुळमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातलं दूध घेऊन ते विकायला लागले. आपण तात्काळ ते दूध कसं बंद होईल असा प्रयत्न केला आणि आम्ही ठरवलं एकूण आपले उत्पादक किती आहेत त्या उत्पादकाला एक म्हैस जरी आपण घ्यायला जर प्रवृत्त केलं, बँकेकडनं सुविधा दिली, अनुदान दिलं तर कितीतरी म्हशी येऊ शकतील. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर बँकेनं पुढाकार घेतला तर 500 कोटी रुपये ते कधीच आता संपलेले आहे. त्याला अर्थसहाय्य आपण दिलं. अण्णासाहेब पाटील महामंडळाकडनं 15 लाखाचं बिनव्याजी कर्ज मराठा समाजाच्या तरुणांना देण्याचं धोरण शासनाने आणल्यावर त्यामध्ये आपण भाग घेतला आणि आज जवळजवळ 20 लाखाचं संकलन आता आपल्या स्वप्नपूर्ती आपल्या जवळ आलेली आहे. माझी आता विनंती आहे की 20 लाख तर कराच, परंतु मुंबईपेक्षा आता पुण्यामध्ये मार्केट फार मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेलं आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं सुद्धा आपण सगळ्यांनी पावलं उचलूया आणि हे 25-30 लाख लिटर एकदा झालं की आलो आपण एकदा अहमदाबाद किंवा ते अमूलच्या कार्यक्षेत्रात जाऊया, म्हशीचं दूध घेऊ. वाटतं आमचं दूध तिथं सुद्धा चांगल्या पद्धतीनं खपेल तर आमच्या दुधाला चव चांगली आहे, अमूल इकडे यायचं बंद होईल
असा एक प्रयत्न आपण या निमित्ताने करूया. 20-21 साली या निवडणुका झालेल्या होत्या. मी काय राजकारण करण्यासाठी बोलत नाही. आपण म्हशीचा दर देत होतो 48 रुपये 47 पैसे, गाईचा दुधाचा दर देतो 30 रुपये 87 पैसे. आणि मी आणि बंटी पाटलांनी घोषणा केली की आम्ही आल्याला तात्काळ 2 रुपये लिटरला वाढवू. आज आम्ही म्हशीला देतोय 58 रुपये 68 पैसे, म्हणजे 10 रुपये जादा, आणि गाईला देतोय 36 रुपये 1 पैसे, म्हणजे 6 रुपये जादा. म्हणजे गेल्या 3-3.5-4 वर्षामध्ये दूध उत्पादकाचं हित बघण्याचं काम या संचालक मंडळाने केलेलं आहे. माझी आणि बंटी पाटलाची विशेषतः सातत्याने महिना 2 महिना आम्ही संचालक मंडळाला बोलवत असतो. आणि त्याचा उल्लेख अरुणराव डोंगरेंनी केला की संपूर्णपणानं 11 ते 12 मेगावॅट यांना विजेची गरज आहे. हे सगळं जर सोलर आपण आणू शकलो तर फार मोठी क्रांती या गोकुळमध्ये होणार आहे. आता 6 मेगावॅट त्यांनी वीज आता त्या करमाळ्यामध्ये घेऊन आता ते आणतायत. आपल्याला मुंबईमध्ये उद्योग विभागाची जमीन पुन्हा मिळवून आपण विस्तारीकरण करायचं आपल्या भविष्यात स्वप्न आहे. इथं आंबेडकर साहेब उपस्थित आहेत, उद्योगमंत्री उदय सामंत आहेत. पण आम्ही दोघांनी प्रयत्न केला तर निश्चितपणे ही जमीन आपण गोकुळला मिळवून देऊन एक विस्तारीकरण चांगलं करू. पुण्यामध्ये विस्तारीकरण करण्याची फार मोठी आवश्यकता आहे. या भविष्यातील सगळ्या त्या प्रकल्पांना आपण जर सहकार्य केलं, आशीर्वाद दिला, तर मला वाटतं दुधाचा दर हा यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मिळेल असा मला विश्वास आहे. कुठल्याही संस्थेमध्ये खर्च कमी करणं आणि उत्पादकाला जास्तीत दर देण्याचं काम हे सहकारी संस्थेने करायचं असते. ते आम्ही प्रामाणिकपणाने करू. आणि ज्या पद्धतीनं या गोकुळ संघावर आपली सगळ्यांची श्रद्धा आहे, राज्यामध्ये गोकुळचं ब्रँड व्हावं मी अनेक वेळा मागणी मंत्रिमंडळामध्ये केलेली आहे. जवळजवळ सगळे दूध संघ बंद पडलेले आहेत. राज्याचा महानंद दूध संघ आता LDDBला चालवायला दिलेला आहे. आणि मला वाटतं गोकुळचं ब्रँड झाला तर हे देशभर अमूल नंतर गोकुळचं नाव होईल. माझं स्वप्न आहे अमूलपेक्षाही अमूलला प्रदान करण्यासाठी गोकुळ आता सिद्ध व्हावं, अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. जाता राजकारण काय मला बोलायचं नव्हतं, तर बंटी पाटलांनी चिमट्या काढल्यामुळं थोडं त्या विषयावर मी बोलणार आहे. भगिनींना माहिती आहे आपल्याला अनेक निवडणुकामध्ये पक्ष जाहीरनामे करत असतात, जाहीरनाम्याची पूर्तता होत असते. आणि आमच्या नेते मंडळीने राज्याचे आता जे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आता जे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार असतील, यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. आणि दसरा आणि दिवाळीच्या मध्ये 1 महिन्याच्या आधी आणि नंतर 7,500 रुपये लेकीला आईला मिळाल्याबरोबर जी बाजारात गर्दी सुरू झाली, नवऱ्याकडे पैसे मागायला बंद झाले. आणि त्याचा किती फटका बोका बसू शकला ते बंटी पाटलांना माहिती आहे. आम्ही आता आश्वासन दिलेलं आहे की आम्ही 2100 रुपये देणार आहोत. आता डिसेंबरचा हप्ता 1500चा आला का नाही? 1500चा हप्ता आलेला आहे. विकास कामाला शक्यतो आम्ही कात्री लावू, काही करू, ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. आणि विधानसभेच्या आता निवडणुका संपलेल्या आहेत, ग्रामपंचायतीच्या आता चालू आहेत किंवा स्थानिक स्वराज महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आधी तुम्हाला 2100 रुपये आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. की ज्यामुळे पुन्हा सगळ्या सत्ता माझ्या लाडक्या भगिनी आम्हाला युतीला देतील. त्यानंतर सगळी योजना, 3 सिलेंडरची योजना आम्ही बंद करणार नाही. मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत. महिलांना 50% ST मध्ये सवलत चालू आहे. माझ्या लाडक्या भावांना 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे. अशा अनेक कल्पना
आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आपल्याला 5 वर्षात करायची आहे. 5 वर्षाचा आमचा जो घ्यायचा आहे 5 वर्ष ठीक आहे. विरोधात भाग सोडून त्यांनी विषय काढल्यामुळे आता आमची पहिलीच JR मध्ये अट होती की 2.5 लाख उत्पन्नाच्या वर असेल त्याला महिलेला मिळणार. मग आम्ही केशरी आणि पिवळ्या कार्डाला रेशन कार्डाला आम्ही अट काढून टाकली, सरसकट चालू केलं. मला तुम्हीच बघितलं सांगा की इन्कम टॅक्स आणि 4 चाकी एवढ्या 2 अटी आमच्या आज आहे. ते आम्ही तक्रार आली तर आम्ही करणार आहोत. सगळ्या टाटा बिर्लाच्या घरात एका महिलेनं जर आता केला अर्ज तर तिला द्यायचं काय? तुम्ही सांगा, द्यायचं देऊया आपण. अडाणीच्या घरात एखाद्या महिलेनं कुणी केला, करणार नाही, ते केलं तर द्यायचं काय? आणि ह्यात जर काय निघालं इकडं तिकडं थोडंफार तर आम्ही पैसे परत मागणार नाहीत. बाप माझ्या भगिनीला सांगितलं विक्रम काका पण मला बघतो. ठीक आहे. या गोकुळ आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. उद्या चेअरमन साहेब सोडून सगळे प्रदेशात जात आहेत. चेअरमन ते इथं का राहत आहेत ते थोडं आम्हाला कळालेलं नाही. अभ्यास दौरा करणार आहेत, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि सुखरूपपणानं त्यांनी परदेशातून आपल्या देशात यावं आणि पुन्हा ही गोकुळची धुरा देशात अमूलची स्पर्धा करण्यासाठी जे काही शिक्षण आणायचं ते सगळं त्यांनी घेऊन यावं. आता फक्त एक कमतरता अजून आनंदला राहिलेली आहे, IVF. त्यामध्ये काय तुम्ही चांगलं काम केलेलं आहे. कारण पूर्वी म्हशी घ्यायला लोक नाराज असे, ते काय म्हणजे गाभरच जाते साहेब या मोठा मेसाला. किती त्यांना कन्व्हिन्स केलं आम्ही. मी आणलेल्या 12 म्हशी त्यामध्ये एकच गेली नाही, बाकी 11 गेल्या का ना. मी 12 म्हशी आणल्या. आता 40चा गोटा बांधलाय. त्यात काय काम नफा आहे, जो स्वतः काम करतो त्याला नफा आहे. आम्हाला शेण आणि लेडी एवढा फायदा आहे. परंतु एक मेसेज जावा म्हणून मी आणि बंटी पाटलांनी या म्हशीचं केलं, अधिकाऱ्यांना सांगितलं. आणि कुठल्याच्या कुठं गाईचं दुसऱ्याकडे गेलं बघा. माझं मत आहे त्यासाठी आपल्याला म्हशीचं दूधच हे आपल्या गोकुळच्या वैभवाचं महत्वाचं आहे. गाईचं पाहिजेच, परंतु म्हशीचं दूध हेच गोकुळला यामध्ये देशामध्ये 1 नंबरला आणू शकतो. याचा पुन्हा एकदा पुनरुच्चार करतो. हायवे बद्दल तात्काळ मला वितरक अरविंद पाटील भेटले होते. त्यांनी त्या परिचयाला काहीतरी 300-400 म्हशी आणलेल्या आहेत. त्यांनी IVF सेंटर चालू केलेलं आहे. अशी कुठं असतील ते सेंटर चालू करा. तिथं तज्ञ डॉक्टर घ्या, किती पगार लागू दे, परंतु एक म्हैस जर गाभाला आली तर ती गाभण गेलीच पाहिजे आणि त्यांना लिडी दिलीच पाहिजे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान यशस्वी करा, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय जवान.